शरद पवार काल पंतप्रधानांना भेटले, त्यांची त्याला जंतर मंतर म्हणतात. तेच आहे की त्यांनी तुम्हाला काही कल्पना दिली आहे का? कारण नाही, मला असं वाटतं विषयाला आता फाटे फोडण्याची आवश्यकता नाहीये. आम्ही सगळेजण आम्ही एक नाही ऐका मला बोलू तर द्या. मला बोलू तर द्या. माझं म्हणणं काय आहे की जसं आज मी आणि राजा एकत्र आहोतच, एकत्र आलेलोच आहोत, त्याच्या आधी सुद्धा मी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की ज्यांना देशाच्या भविष्याविषयी चिंता आहे. म्हणजे मी तिकडे गेल्यानंतर सगळे भाषिक तिकडे होते, सर्व धर्मीय तिकडे होते, हिंदू होते, मुसलमान होते, सगळे होते. आता ज्यांना देशाचं, कारण हा देश जर का आपला आहे तर देशाच्या भविष्याची ज्यांना चिंता आहे त्यांनी पंतप्रधानांना भेटून त्यांची एक चिंता व्यक्त केली असेल तर मला माहिती नाही. नाही तर त्यांनी मुलांना भेटायचं, ते परवा तिकडे गेले होते. पंतप्रधानांनी आता मुलांना भेटण्याची गरज आहे. आणि नुसतंच असं जर का ढकलून गाडी चालणार असेल तर काय उपयोग नाहीये. नाही आता आपण जे म्हणाला, आम्ही रविवारी मोर्चा जाहीर केलेला आहे. तर रविवारी जर का पवार साहेब येत असतील, अगदी नरेंद्र मोदी येत असतील, देवेंद्र फडणवीस येत असतील, येऊन द्या. मी महाराष्ट्र आणि देशबंधूची हाक दिली आहे. 26 तारखेला तुम्ही आता मोर्चा काढणार आहात. प्रत्येक राजकीय पक्ष वेगवेगळ्या गोष्टी करण्यापेक्षा पहिली गोष्ट म्हणजे आता हे ते जाहीर करणारे आम्हाला माहित नव्हतं. त्यांनी स्वतंत्रपणे जाहीर केलं ही गोष्ट, बरोबर आहे. आम्ही देखील जे काही, ज्याला मोर्चा म्हणा किंवा काही म्हणा, या सगळ्या गोष्टी करताना तिथे आमचे राजकीय पक्षाचे झेंडे नसणार. कळलं का? तिथे जर कुठचे झेंडे असतील तर ते फक्त तिरंगे असतील, देशाचा झेंडा असेल. बाकी कुठचेही राजकीय पक्षाचे झेंडे त्या सगळ्या अख्यामध्ये कुठेही नसणार. आणि आता उद्धव सांगतात त्याप्रमाणे काँग्रेसशी देखील बोलणं चालू आहे, ते देखील सहभागी. काल माझं बोलणं झालं, राहुलजींशी पण झालं. मग सपकाळांचा फोन आला होता आणि त्यांनी पण सांगितलं की आपण एकत्रितपणे या गोष्टी करू. आता हे आम्ही परवाच्या मोर्चाची घोषणा तर केलेली आहे. आता त्यांना सुद्धा आम्ही सांगतो सगळ्यांनीच, अगदी पवार साहेबांना असेल आणि भारतीय जनता पक्षातल्यांना सुद्धा, जे विद्यार्थ्यांचे खरे पालक आहेत, ज्यांना विद्यार्थ्यांबद्दल, तरुणांबद्दल चिंता आहे, आणि असे अनेक भाजपचे लोक आहेत की त्यांना आता असं वाटतं की आपण भाजपचे समर्थक राहून गुन्हा केला, ते सगळेजण या मोर्चात सहभागी होऊ शकतात. आणि मला असं वाटतं, एकच मिनिटं, आणि मला असं वाटतं विद्यार्थ्यांबरोबर आवाहन करीन की पालकांनी देखील याच्यामध्ये सामील व्हावं.